तथागत सडक सोडून एका बाजूस झाडाखाली जाऊन बसले. त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागतांच्या जवळून जात होत्या. त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तिथे आले तरी त्यांचे आगत स्वागत करायचे नाही, आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही. एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेस तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. ती मनाशी म्हणाली की जरी गावच्या लोकांनी श्रमण गौतमाचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरविले तरी ह्या पुण्यक्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कशी बरे मुक्त होऊ शकेन. काय वाटेल ते हो. ह्या गावचे सर्व लोक मला मारोत किंवा बांधून घालोत, ह्या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिल्या वाचून राहणार नाही. दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा यत्न केला, पण एकदा निश्चय केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथागतांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्यांनी आपले हातपाय धुतले व पाणी प्राशन केले. तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली. तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दात ओठ खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथाबुक्क्यांनी त्याने तिला मारले. ह्या मारामुळे ती मरण पावली. द्रोण नामक एक ब्राह्मण तथागतांजवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले व कुशल समाचार विचारून तो त्यांच्याजवळ बसला. असे बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतम, मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाहीत, त्यांना उत्थापन देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत. श्रमण गौतम, हे खरे आहे काय की आपण असे करता? तसे असेल तर ते बरे नव्हे. श्रमण गौतम, जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुलशीलवान मातापित्यांपासून त्याचा जन्म झाला, पूर्वीच्या 7 पिढ्यापर्यंत त्याचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते, त्याचा जन्म निर्दोष होता, अभ्यासू, वेद मंत्रज्ञ, अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदांत तो पारंगत होता, तसेच शब्दशास्त्र, इतिहास, पुराणे, काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता, महापुरुषाच्या लक्षणाच्या अभ्यासात कुशल व विश्वतत्वज्ञ होता. तर श्रमण गौतम, माझ्या बाबतीत हे संपूर्णपणे यथातथ्य ठरेल, कारण माझा जन्म, माझे कुलशील इत्यादी हे असे आहे. द्रोण, जे प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी होते, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात होता. उदाहरणार्थ अठ्ठक, वामक, वामदेव, विश्वामित्र, जमदग्नी, अंगिरस, भारद्वाज. त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: देवसदृश, ब्रह्मसदृश, देवसदृश, बंधनयुक्त, बंधनभंजक व जातीभ्रष्ट. द्रोणा, ह्या 5 तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? ब्राह्मणा, तर लक्ष देऊन ऐक, मी सांगतो. द्रोण, ब्राह्मण ब्राह्मण सदृश केव्हा होतो? हे द्रोण, एखादा ब्राह्मण कुलशीलवान मातापित्यांपासून जन्म घेतो, 7 पूर्व पिढ्यांकडून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो, जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो, 48 वर्षे ब्रह्मचर्याचे तो पालन करतो आणि आचार्यांनी शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्यांची दक्षिणा पूर्ण करण्याबद्दल तो झटतो. आणि द्रोण, धर्मानुसार म्हणजे काय? तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर,
राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यावसायिक न होता, भिक्षापात्राचा तिरस्कार न करिता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो, श्मश्रू शीर्षाचे मुंडन करतो, काषाय वस्त्र परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो. आणि असे केल्यावर एका दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व व अधर अशा सर्व दिशांत मैत्रीयुक्त, दूरगामी, व्यापक तसेच असीमित वृत्तीने आणि घृणा किंवा कुविचाराविना तो संचार करीत राहतो. आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो, मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो, उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो. एका दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व, अधर अशा सर्व दिशांत करुणा, मुदिता, उपेक्षापूर्ण विचारांनी सर्वत्र दूरगामी, व्यापक, असीमित आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सर्वत्र संचार करीत राहतो. अशा प्रकारे ह्या 4 ब्रह्मविहारांत विहार करून मृत्यूनंतर, देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण ब्रह्मसदृश होतो. द्रोण, ब्राह्मण देवसदृश कसा होतो? द्रोण, अशाच प्रकारच्या सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो शेती, व्यापार इत्यादी मार्गांनी आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय? तर क्रयविक्रयाने प्राप्त न करता जिच्या हातावर विधियुक्त उदक घातले गेले आहे, अशाच ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो. ब्राह्मणीकडेच जातो. अंत्यज, व्याध, वेळू, कारागीर, रथकार किंवा आदिवासी ह्यांच्या कन्यांकडे नव्हे, किंवा संतानवती, स्तनपानक्षम किंवा ऋतुप्राप्त न झालेल्या कन्यांकडेही नव्हे. द्रोण, तो गर्भवती कन्येकडे का जात नाही? तर तसे केल्यास होणारी संतती कलंकित ठरेल. तो स्तनपानक्षम कन्येकडे का जात नाही? तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल. हे द्रोण, जर तो अशा कन्येकडे गेला तर कामतृप्ती, क्रीडा अथवा सौख्य ह्यांचे निधान न होता केवळ संतानोत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राह्मणीला महत्त्व उरेल. आणि जी ऋतुस्नात नाही त्या कन्येकडे तो का जात नाही? हे द्रोण, जर तो अशा कन्येकडे गेला तर कामतृप्ती, क्रीडा अथवा सौख्य ह्यांचे निधान न होता केवळ संतानोत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राह्मणीला महत्त्व उरेल. आणि वैवाहिक जीवनात त्याला संतान प्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून गृहहीन जीवन पत्करतो. आणि अशा प्रकारे गृहहीन झाल्यानंतर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम, द्वितीय, तृतीय ध्यान प्राप्त करीत चतुर्थ ध्यानाची साधना करीत सिद्ध होतो. आणि अशा रीतीने 4ही ध्यानांची धारणा केल्यानंतर, मृत्यूनंतर, देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण देवसदृश होतो. आणि हे द्रोण, ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण, अशाच एका सुजात
आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तोही असाच विवाहित होतो आणि वैवाहिक जीवनात संतान प्राप्ती झाल्यानंतर तो संतान प्रेमाने भारून जाऊन संसारातच मग्न होतो, गृहजीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि गृहहीन जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवत नाही. आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो, त्याचे उल्लंघन करीत नाही. त्याच्या बाबतीत असे म्हणता येईल, तो बंधनाच्या मर्यादेतच जीवन व्यतीत करतो, सीमोल्लंघन करण्याचा कधी प्रयत्न करीत नाही. आणि म्हणूनच ह्या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण म्हणतात. द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण बंधनयुक्त होतो. आणि हे द्रोण ब्राह्मण बंधन भंजक कसा होतो? हे द्रोण अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो गुरुदक्षिणा चुकती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याचे योजतो. क्रयविक्रयाने प्राप्त झालेली अथवा ब्राह्मणी अथवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेले आहे अशी तो एखाद्या ब्राह्मणीकडे जातो किंवा क्षत्रिय, अंत्यज, भूदासी कन्येकडे किंवा जातीभ्रष्ट, व्याध, वेळूकारागीर, रथकार, आदिवासी ह्यांच्या कन्यांकडे किंवा संतानवती, स्तनपानक्षम, ऋतुमती, अप्राप्त ऋतू अशा स्त्रियांकडे जातो. कामतृप्ती, क्रीडा, सौख्य आणि संतानोत्पत्तीचे साधन ह्या दृष्टीनेच केवळ त्याला ब्राह्मणीचे महत्त्व वाटत असते. तो परंपरागत बंधनांचे पालन करीत नाही, तो त्यांचे उल्लंघन करतो. आणि असे म्हटले जाते, तो बंधनांचे पालन करीत नाही तर बंधनांचे उल्लंघन करतो आणि म्हणूनच त्याला बंधनभंजक ब्राह्मण म्हणतात. अशा प्रकारे द्रोण ब्राह्मणाला बंधनभंजक म्हणतात. आणि द्रोण ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो 48 वर्षेपर्यंत ब्रह्मचर्य पालन करून वेदमंत्रांचा अभ्यास करतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या परिपूर्तीसाठी धर्मानुसार किंवा अधर्मानुसार उपजीविका करीत तो कृषीबल, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा इतर व्यवसाय पत्करतो किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो उपजीविका करतो. गुरुदक्षिणा चुकती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. क्रयविक्रयातून प्राप्त झालेली किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडलेले आहे अशी एखादी ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री, संतानवती, स्तनपानक्षम इत्यादी, कामतृप्ती, क्रीडा किंवा संतानोत्पत्तीचे साधन म्हणूनच गणली गेलेली अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो. तेव्हा ब्राह्मण त्याच्याबद्दल बोलतात, हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन असे कसे बरे व्यतीत करतो? अग्नी स्वच्छ व घाणेरड्या वस्तू जाळून टाकतो, पण त्यामुळे तो स्वतः अशुद्ध होत नाही. तसेच ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही. आणि असे म्हणतात, तो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जातीभ्रष्ट ब्राह्मण असे म्हणतात. हे द्रोण अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण होत असतो. द्रोण प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते, ब्राह्मण ऋषी ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात आहे, त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात.
ब्रह्मसदृश, देवसदृश, बंधनयुक्त, बंधनभंजक आणि जातीभ्रष्ट. द्रोण, ह्या पाचांपैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, जर असे ब्राह्मणांचे प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही जातीभ्रष्ट ब्राह्मण तरी नक्कीच नाही. पण श्रमण गौतम, आपले निवेदन अद्भुत आहे. आपण मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी. येणेकरून या वज्जीव आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला प्राप्त होईल. भगवान बुद्धाच्या धम्माचे टीकाकार, संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार. कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते. संघरूपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करीत असत. त्यांचे म्हणणे असे होते की अशा योजनेमुळे असे घडेल की काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील, ह्या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमांचा धर्म फोल असला पाहिजे. ही टीका यथातथ्य नव्हती. ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता. तथागतांचे म्हणणे असे होते की हा धर्म स्थापून उपकारक अशा मुक्तिजलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता आणि तो म्हणजे सदधम्माचा जलाशय. तथागतांची इच्छा होती की पापाच्या कलंकांनी जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुवून जातील आणि जर कोणी ह्या सद्धर्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याबद्दल तोच दोषी आहे, सदधम्म नव्हे. तथागत म्हणाले, लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले, जो कोणी मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये, ज्यांची धूळ आणि चिखल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे, तर ते योग्य ठरेल काय? अशा अटी घातल्या असत्या तर माझ्या सद्धम्माचा उपयोग तो काय होता? आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती, हे टीकाकार विसरले होते. आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पहावा, यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्यांची इच्छा होती. व्रत नियमाचे टीकाकार, पंचशील पुरेसे नाही काय? व्रतग्रहणाची काय आवश्यकता आहे असे प्रश्न नेहमी विचारले जात असत. जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वांतीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषधांनी देह दुर्बल करण्याचा फायदा काय, असे मत प्रदर्शन केले जात असे. तसेच गृहस्थ उपासकाला संसारात राहून वासनोपभोग भोगूनही पंचशिलाने शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते, तर भिक्खूंना आणखी व्रत ग्रहण करण्याची आवश्यकता काय? तथागतांनी ही व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजली आहेत. व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वाची वृद्धी होते व अधपातापासून रक्षण होते. जे व्रत ग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते. व्रत ग्रहण म्हणजे वासना, असूया, अहंकार ह्यांचे नियमन व कुविचारांचे निर्मूलन. जे व्रत ग्रहण करतात आणि त्याची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्यांचे आचार विचार सर्वस्वी पवित्र असतात. फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही. व्रतग्रहणाने नैतिक अधपतनापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही. व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते, पंचशील ग्राहकाचे मात्र तसे नसते. मानव जातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते, म्हणून तथागतांनी दोन्हींची योजना केली होती. अहिंसा तत्वाचे टीकाकार, अहिंसा तत्वाला ज्यांचा विरोध होता असे काही लोक होते. त्यांचे म्हणणे होते की त्यामुळे पापाचा अप्रतिकार व शरणागती पत्करावी लागते. तथागतांनी शिकविलेल्या अहिंसा तत्वाचा हा पूर्ण विपर्यास होता. संदिग्धता व गैरसमज राहू नयेत म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे.
ह्यांपैकी पहिला उल्लेखनीय प्रसंग म्हणजे संघात सैनिकाला प्रवेश देण्याबाबत नियम केला तो. एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत आंदोलन सुरू झाले तेव्हा मगध नरेश सेनीय बिंबिसाराने आपल्या सेनापतीस आज्ञा केली की जा आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांना सीमा प्रदेशातील बंडखोरांना हुडकून काढण्यास, त्यांना शिक्षा करण्यास आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यास आदेश द्या. सेनापतीने तसे केले. सेनापतीचा आदेश ऐकून सेनाधिकाऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली. जे युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद प्राप्त होतो ते पाप करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात अशी तथागतांची शिकवण होती हे त्यांना माहीत होते. या उलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निपात करा अशी राजाज्ञा होती. अशा परिस्थितीत काय करावे असा स्वतःशी ते विचार करू लागले. सेनाधिकाऱ्यांनी विचार केला की जर आपण तथागतांच्या भिक्खू संघात प्रवेश केला तर ह्या समस्येतून आपली सुटका होईल. त्यासाठी ते सेनाधिकारी भिक्खूंकडे गेले आणि त्यांनी प्रव्रज्याची याचना केली. भिक्खूंनी त्यांना प्रव्रज्या व उपसंपदा दिली. सेनाधिकारी सैन्यातून लुप्त झाले. जेव्हा सेनाधिकारी कुठे दिसेनात तेव्हा सेनापतीने सैनिकांना विचारले, सेनाधिकारी कुठेच दिसत नाहीत, हे कसे काय? सेनापती महाशय, सेनाधिकाऱ्यांनी भिक्खूंची धम्मवृत्ती अंगीकारली. सैनिकांनी उत्तर दिले. हे ऐकून सेनापती संतप्त झाला. राजसैनिकांना भिक्खू प्रवर्जा कशी देऊ शकतात? सेनापतीने घडलेली हकीकत राजाच्या कानावर घातली. राजाने न्यायाधिकाऱ्यांना विचारले, महाशय, राजसेवेतील लोकांना प्रवर्जा देणारा कोणत्या शिक्षेला पात्र ठरतो ते सांगा. महाराज, उपाध्यायाचा शिरच्छेद करावा, कम्मवाचा म्हणणाऱ्यांची जीभ उपटून टाकावी आणि इतर संघ सदस्यांच्या अर्ध्या बरगड्या तोडून टाकाव्यात. नंतर तथागत जिथे राहत होते तिथे राजा गेला आणि त्यांना अभिवादन करून सर्व हकीकत सांगितली. भगवान, आपणास ज्ञात आहे की कित्येक राजे धम्माच्या विरुद्ध आहेत. हे विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठी सुद्धा भिक्खूंना छळण्यास सदैव सिद्ध आहेत. जर त्यांना आढळले की सैन्य सोडून संघाचे सदस्य बनण्यासाठी भिक्खू सैनिकांना प्रवृत्त करत आहेत तर भिक्खूंचा छळ करण्यात ते कोणत्या टोकाला जातील त्याची कल्पनाही करवत नाही. ही आपत्ती टाळावी म्हणून तथागतांनी योग्य ते करावे अशी विनंती आहे.